गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गोपीनाथ भगवान की जय। गौरांग महादेव की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली एकनाथ महाराज की जय। ज्ञानोबा माऊली की जय। माऊली गुलाबराव महाराज की जय। बाबाजी चैतन्य महाराज की जय। माऊली तुकाराम महाराज की जय। श्रीरामचंद्र भगवान की जय। हनुमंत बा की जय। गजानन बा की जय। सोनाजी बा की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। श्री संत सखाराम महाराज की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। आर्त अथार्थी जिज्ञासू व ज्ञानी हे गोपाल कृष्णाची वाणी। भगवत गीता सांगे गर्जुनी भक्तांचे 4 प्रकार। तैसे बाबांचे 4 भक्त ज्याला झाला बाबांचा स्पर्श। भजनात पडून आलिंगन बाबांचा हात पाठीवरी। तो असो कोणत्याही जातीचा असो कोण्याही प्रांताचा। जगाने केला बहिष्कार ज्याचा त्याची आवडी बाबास। भजनात ज्याचे लागले डोळे बाबा त्याच्या मागे पुढे। त्याला पाहण्यासाठी बाबांचे डोळे आतुर असती सर्वदा। पडणाऱ्यांसाठी खूप फिरले पडणाऱ्यांच्या घरात गेले। पडणाऱ्यांचे सर्व काम केले। श्री संत नरहरी बाबांनी रोटीचे दशरथ उगले। नरहरी बाबांशी बोलले 7 ट्राला इंधन देतो बा आश्रमाले। लहान तुकडे करून बिना काट्याचे व वाढलेले सारा कुट्टी देतो गाईले। माझी एक अट आहे बा तुम्हाले माझी इच्छा भागवताची। एका दिवशी 1 ट्राली पूर्ण भरून देतो मी प्रेमानं। मात्र ट्राली सोबत गाडी घेऊन माझ्या शेतात येसाल का। 7 दिवस शेतात आले म्हणाले समजीन भागवतच झाले। ट्राली सोबत जर नाही आले ट्राली रिकामी पाठविन। उगले बाचा पाहुणी भाव हासे भोळ्या भाविकांचा देव। शेतात तुमच्या 7 दिवस येऊ तयारीस तुम्ही लागावे। ज्ञानगंगेच्या तीरावरी शेत असे नाव कुंभारी। त्यात 2-3 फुटांचे तुकडे तोडून ढिगारे लावले। 7 दिवस ट्राली सोबत बाबा आले त्यांच्या शेतात। आलेच नाही तर फिरले पूर्ण शेतात। इच्छा पूर्वी ती तयांची भागवत माझे झाले पूर्ण। फक्त शेतात करावे एक कीर्तन। मिरच्याची भाजी व भाकरी करीन रात्रीचा मुक्काम पाहिजे। बाबा म्हणाले 2 बत्त्या उजेडासाठी घेऊन ये जा। आनंद झाला तयांच्या चित्ता शेतात केली तयारी। 2 बत्त्यांची निघाली गोष्ट मुलगा म्हणे लाईन आहे शेतात। बाबा आले भक्तांसमवेत शेतात कीर्तन सुरू झाले। कीर्तन झाले अर्धा तास लाईन गेली तिच्या माहेरास। पुढील कीर्तन आनंदात अंधारातच केले बाबांनी। दुसरा भक्त कीर्तनाला येणारा त्याची पूर्ण काळजी बाबाला। बाबांचे कीर्तन नांदुऱ्याला जगन व शत्रुघ्न उगले चालले। रोटीच्या बाहेर आले पायदळ जाणी एरळिले। अंधार होताच उकडे 8:30चा समय। दोघांच्या समोर उजेड चाले। दोघे एरळीपर्यंत आले तेथून एष्टीत बैसले। कीर्तनात हजर बाबांच्या संता घरी काम करी सदा राहे बरोबरी। त्यांना उजेडाचे उत्तर दिले अभंगाच्या रूपाने। टाळ घेणे मृदंग वाजविणे जागा कीर्तनाची स्वच्छ करणे कीर्तन प्रेमींना मदत करणे। दुसरा भक्त बाबांचा आता तिसरा भागवत प्रेमी त्याला कशाची नाही कमी। भागवत म्हणजे बाबांचा प्राण भागवत म्हणजे परमात्मा। जळगाव नाटेचे सुरेश गोरडे त्यांनी बाबांचे भागवत घेतले। तुम्ही पण यावे भागवत आले मजसी गोडेबा बोलती। मी म्हणालो 7 दिवस भाकर नका दाखवू आमास। 4 नवे तट्ट्या आणि बासे आणसाल तरीच येतो मी। तुमच्या जुन्या जागेत तट्ट्यांची नाणी व करू संडास। बाबांना नको कोणता त्रास हाच उद्देश असे माझा। लोकांना पैसा किती प्यारा देव गुरुचा करतात मातेरा। बाबांना भागवत घेणारा प्यारा चित्त देऊन ऐकावे। गोरडे म्हणाले तट्ट्याचे काय काम संडासला जातील गाडी घेऊन। नांदुऱ्यातून रोज स्नान करून भागवताला येतील। संडास अकस्मात आली जरी माझा संडास मंडपा शेजारी। आमचं भागवत होऊ देता का नाही रिकाम्या गोष्टी करू नका। आता एका भागवत प्रेमीचे प्रेम सर्वांगाचे करून कान। माझी भावना दुखली म्हणून नांदुरा आश्रमी राहिलो। बाबा राहिले 7 दिवस मुक्कामी संडासला गावाबाहेर गाडी घेऊन। आता एका स्नानाची कहाणी भागवत प्रेम बाबांचे। कथा मंडपात जाताना ललिता आणि पाण्याचा तांब्या त्याला क्षणभर ठेवून डोक्यावर पाणी शिंपडते अंगावरी। 7 दिवस नाही केले स्नान गोरडेबाचे नाही दुखविले मन। म्हणून त्यांच्या गाथ्याचे पारायण चालू आहे घरोघरी। चौथा भक्त फार महान त्याला नाही घेणं देणं। आश्रमात येऊन करावे भोजन तरीही भक्त बाबांचा नाही धुतले स्वतःचे ताट। वर्गणी कसे असते नाही माहीत गाईला नाही टाकले गवत तरीही भक्त बाबांचा नाही बैसला हरिपाठात। आंब्याखाली झोपला मस्त इकडे पाठवा एक चहाचा गिलास तरीही भक्त बाबांचा। आश्रमातील रेती व लाकडास कधीच नाही केला स्पर्श। भोळ्या भक्तांना देई त्रास तरीही भक्त बाबांचा। माहीत नाही अभंगाचे अक्षर पण कार्यक्रमाला हजर। बाबांनी अशा भक्तांच्या अंगावर स्वस्ते चादर टाकली। थंडीचे होते दिवस भक्त आले असंख्यात।
चादरी घोंगडे गेले संपून, काही उघड्यावर झोपले. हातामध्ये घेऊन बॅटरीक बाबा फिरती झोपल्या मंडळीत. स्वतः अनुभवले मी या गोष्टीचं. बाबांनी चादरी टाकल्यावर जो असतो कमी हुशार, आईचे जास्त लक्ष त्यावर. कार्यकर्त्यांनी केली कुरकुर, बाबांनी ऐकून घेतले. जो नरहरी बाबांकडे आला, करंटा कोण म्हणेल त्याला. म्हणून महामानवाची उपमा बाबाला ती कमी पडते. दादगावचे विष्णू त्र्यंबक काटे रात्री एकदा आश्रमी आले होते. दिवसभर उपासीच होते. बाबांना म्हणाले, जेवून आलो. ज्याला भूक असेल तो खाईन. गरम पुऱ्या केल्या छान, आलू टमाट्याची भाजी करून. सारेच भक्त जेवले. कुणाची झाली फार गती, कुण्याबाईचा मेलापती. कुणाचे लग्नच ना होती, बाबांचा आश्रय तयांना. कुणाचे तरुण मुले वारले, बाबांचा आश्रय तयांना मिळे. कुण्या धर्माची नाही केली निंदा, बाबांनी आपल्या जीवनात. नरहरी बाबाकडे 99% असेच लोक आले होते, जे संसाराला त्रस्त झाले. चित्तात कामना भरपूर, ज्यांना देवच पाहिजे होता त्यांचा बसेना भरवसा. कामनिकांच्या पूर्ण केल्या इच्छा, देवही दिला दाखवून. शुकाचार्यांच्या भागवतात परीक्षिती बनला अमरनाथ. भय नाही राहिलं चित्तात तक्षकाच्या दंशाचा. बाबांच्या भागवताने हजारो परीक्षिती निर्माण केले भूमीवरती. मरण येऊ कधीही कुठेही, जैन हरिमा म्हणून तयार. गुरुच्या शोधात होते रात्रंदिन, त्यांना गुरुपदी दिले बसून. ऐसी बाबांची शक्ती महान, अवतार पंढरीनाथाचा. श्री जगन्नाथ नामदेव हागे सगोड्यातून आश्रमी आले. नरहरी बाबांच्या दर्शनाले उद्देश होता प्रापंचिक. त्यांचा मुलगा खूप शिकला, नोकरी मिळेना तयाला. तो म्हणे, घेऊन द्या क्रुझर गाडीला, पैसा मिळेल भरपूर. जगन्नाथ भाऊ म्हणाले त्याला, प्रथम विचारू नरहरी बाबाला, नाहीतर होईल आपला मातेरा. बाबा म्हणजे परमात्मा. बाबा म्हणाले, कसं झालं यायचं, गाडी घ्यायची आले बा मनात. तुम्ही द्यावे आशीर्वाद असं, म्हणून आलो येत बरी. तुम्ही म्हणाल तर आजच घेतो, रोडवर उद्या सुरू करतो. बाबा म्हणाले, आम्ही निर्भीड बोलतो, गाडीचे नाव काढू नका. म्हशी घेऊ का 2-4? बाबा म्हणाले, फार सुंदर. दुधाचा धंदा फार पवित्र, पैसेही भरपूर येतात. जैनर हरिमा भजन करीत घराशी आले आनंदात. 4 म्हशी घेतल्या विकत, सस्ता आणि मस्त भेटल्या. भोजनात झाला दुधाचा वापर, घरातून पडाले आजार. ताक नेती गरीबाचे पोर, विठोबा प्रसन्न झाला. रासायनिक खताने शेती नासली, शेण खताने तिची उणीव भरली. गहू ज्वारी खूप पिकली, कृपा श्री नरहरी बाबांची. बाबांचा शब्द झाला खरा, मुलगा हजर हरिपाठ आला. आनंद वाटे आई बापाला, धन्यतयांचा संसार. त्यांनी स्वतःच्या 5 एकरात गव्हाचे पीक घेतले मस्त. पालक पेरावा 1 एकरात, विचार केला तयांनी. गव्हाचे पोते घरात भरले, माचीस घेऊन शेतात गेले. बाबांच्या कीर्तनात होते ऐकले, देव का नाही दिसत. बोंबींच्या देठापासून मारल्या हाका, देव येतो आपोआप. गावात ओरडण्याची वाटते लाज, जंगलात जावे एकटे, तेथे जोराने करावा कल्ला. धावरे बापा श्री विठ्ठला, त्यासाठी बाबांनी आश्रमाला गावाबाहेर निर्मिले. तुकोबा जाती भंडाऱ्या डोंगरात, तेथे पाचारती विठोबास. मारा हाका देवा भय अट्टहासे, विनाकारण लिहिले का. जगन्नाथ भाऊने शेत पेटविले, 1 एकर स्वच्छ झाले. आगीने मात्र तोंड फिरविले, शेजाऱ्याच्या शेतात. 30 एकरात गव्हाचे पीक उभे होते आनंदात, ते होणार भस्मात. जगन्नाथ भाऊने ओळखले, आपली चतुराई संपली म्हणून डोळे घेतले बंद करून. नरहरी बाबा हो धावा जोरानं, एवढी आग शांत करा. चूक झाली माझ्या हातून, कबूल आहे मज लागून. नरहरी बाबा हो धावा जोरानं, एवढी आग शांत करा. 2 क्विंटल गहू छान, आश्रमात देईल आणून. नरहरी बाबा हो धावा जोरानं, एवढी आग शांत करा. देवाला सर्व काही येते, वारा सुटला विरुद्ध दिशे. अग्निनारायण शांत बैसे, जय नरहरिमा मंत्राने. जगन्नाथचे डोळे बंद, बाबा हो लागला छंद. तेथे कोण करील सावध, बाबाला आवडी भजनाची. जेव्हा त्यांनी डोळे उघडले, सर्वांगावरी रोमांच आले. 30 एकरातील गव्हाचं रक्षिले, माझ्या नरहरी बाबांनी. गोरोबाने ऐसेच भजन केले, स्वतःच्या मुलासी तुडविले. विठुरायाने जिवंत केले, श्री क्षेत्र पंढरीला. 2 पोते गहू निसून आश्रमात दिले पोहोचवून. बाबा म्हणाले, हे समर्थाचे काम. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. प्रफुल्ल देशपांडे नित्यनेमान, बाबांची घेती दर्शन. दास नवमीचा उत्सव करती छान, स्वखर्चाने आश्रमी. नांदुऱ्यातील काही भक्त दररोज दर्शनाला येत, दर गुरुवारी दर एकादशीला ऐसे भक्त बाबांचे. सगोड्याच्या भक्तांचा नियम, अमावस्या असो का ग्रहण, बाबांचे येताच आठवण. प्रायव्हेट गाडीने हजर, एकदा 17 भक्त आले, दिवसभर सत्संगात रमले. भजन केले, भोजन केले, संध्याकाळी हरिपाठ. रात्री 8च्या समयाला बाबा पुढे बैसला भक्तमेळा. आम्ही जातो बा सगोड्याला. बाबांनी पाहिला घड्याळ, बाबा म्हणाले, थोडा उशीर करा. सुरुवात केली प्रवचनाला, दटावून बोलले 9:30ला. आताच्या आताच निघावे. 2 मिनिटात गाडीत बसले. गाडी आली मोठ्या हनुमानजी पुढे. 2 गाड्या भरून पोलीस आले, लाल दिवे त्यांच्यावर. त्या दोघींच्या मधोमध बाबांच्या भक्तांची गाडी धावत. जळगाव जामोदले असतील जात.
दंगा झाला वाटते. गाड्या जळगावच्या पुढे आल्या, सोनाड्याले असतील चालल्या. जैनर हरिमा गजर चालू केला. आपल्या तपासावर आहेत का? त्याचे कारण होते विचित्र. 8:30 ते 9:30 पर्यंत लाडनापूर ते टुणकी रोडवर चोरट्यांनी हैदोस घातला. अनेक प्रवाशांना लुटले. 50,000 जमा केले. मोबाईल, अंगठ्या, घड्याळ आले घेऊन झाले फरार. एकाला खूप मार दिला. अकोल्यास नेताना तो मेला. त्यांच्या शोधासाठी या 2 गाड्या चालत होत्या रोडवर. शेगाव, जळगाव, संग्रामपूरचे पोलीस रोडवर उभे होते. त्यात हे मलकापूर, बुलढाण्याचे पोलीस झाले सामील. भक्त गाडीच्या खाली उतरले. चोरट्यांचे चरित्र ऐकले. बाबांनी आपणास का रोखले लक्षात आले सर्वांच्या. नाहीतर होता आपला नंबर. चोरट्यांनी दिला असता मार. लाल दिव्यांच्या गाड्या बाबांनी संरक्षणाची पाठविल्या. ऐसे कृपाळू नरहरी माऊली भक्तांना सांभाळी वेळोवेळी. उगीच गजर चालतो का घरोघरी जैनर हरिमा मंत्रांचा. ऐसे अनुभव ज्यांना आले ते विसरतील का बाबाले. ते जपतील बाबांच्या नावाले शेवटच्या श्वासापर्यंत. एकदा बाबांचे भागवत होते मलकापूर रोडच्या आश्रमात. भाविकांची गर्दी झाली बहुत. अमृतवाणी बाबांची. बाबांच्या गादी समोर 40 टिनांचा मंडप सुंदर. त्यात हरिपाठाचा गजर नित्यनेमाने होत असे. रात्री कीर्तन झाल्यावर भोळे भाविक नारी नर 40 भक्त लहान थोर त्या मंडपात झोपले. माझा नातू भागवत झोपला होता माझ्यासोबत. लोखंडी एंगलचा होता मंडप. त्यावर दगड ठेवलेले. बाबांच्या गाडीचे जुने टायर तेही होते मंडपावर. रात्री नरहरी बाबा त्या समोर गादीवर होते बैसले. त्यांचे खांब होते निलगिरीचे. जमिनीमध्ये ते सडले होते. बाबा पाहत होते मंडपाकडे. तेव्हा झाला चमत्कार. पूर्ण मंडप एकदम कोसळला. त्याचा मोठा आवाज झाला. बाबांनी बंद केले डोळ्याला. ध्यानस्थ होऊन बैसले. समर्था तुझी जशी इच्छा तारी अथवा मारी बापा. तुझ्या शक्ती पुढे कुणाची सत्ता चालत नाही दयाळा. त्यात होती पूर्ण वायरिंग परंतु पिन निसटली जोरानं. नाहीतर टीन व एंगलात इलेक्ट्रिक संचार झाला असता. सिरसोडीचे पुरुषोत्तम मिस्त्री धावले. इतर भक्त होते मदतीले. टीना खालचे रडू लागले. काहींनी केले भजन. आवाजाने मी घाबरलो. अंगावर टीन पाहुनी भयभीत झालो. जैनर हरिमा बोलू लागलो. टीना खाली अंधारात. पिंपळखुट्याची गीताची आई, सिरसोडीची विमलबाई, नामदेव चिमकर यांची आई. तिघींना मार लागला. बाबांनी गावातून ॲटो बोलविले. तिघींना दवाखान्यात नेले. ड्रेसिंग करून पुन्हा आणले. बाकीचे सर्व सुखरूप. एवढा बोजा अंगावर पडला. दुखापत नाही झाली कुणाला. थोडा मार लागला तिघींना. कृपा श्री नरहरी बाबांची. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 22वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरिमा मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.